नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राटमध्ये आपले स्वागत आहे। काय सांगणार आज या ठिकाणी 120 DP जो रोड आहे त्याचं उद्घाटन होत आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल आलेले आणि 2 विधानसभेचे आमदार देखील आलेले। काय सांगणार या संदर्भामध्ये? आणि आपलं आंदोलन पण आज तुम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। आज या ठिकाणी आंदोलन म्हणता येणार नाही, सर्व स्थानिक रहिवासी आणि इथलं स्थानिक नगरसेवक या नात्याने ही ज्या 3 महिन्यापासून लोकांच्या ज्या व्यथा होत्या त्या इथे खासदार दोन्ही विभागाचे आमदार हे येणार होते। ह्या जनतेचं निवेदन हे त्यांना शांतपणे आम्हाला द्यायचं होतं, पण कुठेतरी ह्या विभागाचे DCP राजमाने साहेब यांनी आमची अडवणूक केली आणि शासनाच्या वतीने त्यांनी ते निवेदन स्वीकारले। तर आमची अशी त्यांना आमचं म्हणणं आहे की हे निवेदन सभेच्या अगोदर जर त्यांनी दिलं तर बरं होईल, कारण लोकांना ज्या समस्या उद्भवत आहेत त्याच्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने जात होतो, पण पोलिसांनी आज आमची अडवणूक केली आहे। अशीच आमची गळचेपी होत राहते, पण याला आम्ही घाबरणार नाही, यांचा आम्ही निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाचा देखील निषेध करतो। या तुम्ही जे निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये तुमच्या मागण्या काय आहेत? निवेदनामध्ये मागण्या कुठल्या आहेत? निवेदनामध्ये वेगळ्या मागण्या नाही आहेत। आम्ही हेच वारंवार सांगतोय की रस्त्याला आमचा विरोध नाही आहे, पण आज जो रस्ता बनतोय त्याच्यावरती ना स्पीड ब्रेकर आहेत, मध्ये 8 ते 10 मोठी झाडं आहेत, त्याच्यानंतर लाईटची व्यवस्था नाही आहे। पुढे विलेजकडे गेल्यानंतर तो रस्ता बॉटलनेक होतो आणि लोकांना जाण्या येण्यासाठी उद्या जर तिथे ॲक्सिडेंट झाले तर याची जबाबदारी कोण घेईल? ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्याच त्या निवेदनामध्ये होत्या आणि त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट केलं होतं की जोपर्यंत रोड पूर्ण होत नाही, जे रोडचे तज्ज्ञ आहेत ते जोपर्यंत नामांकन देत नाही की हे तुम्ही वापरासाठी योग्य आहे, त्यानंतर तुम्ही तो रोड चालू करा, हेच त्या निवेदनामध्ये होतं। देण्याला जर आमची अडवणूक होत असेल म्हणजे इथे लोकांचा जो आवाज आहे तो दाबायचा प्रयत्न झालेला आहे। सांगणार या ठिकाणी आता केंद्रीय मंत्र्याच्या हस्ते 120 DP पुढं जो रस्ता आहे त्याचं उद्घाटन होत आहे आणि आपण या ठिकाणी आंदोलन करण्या ज्या स्थानिक रहिवासी आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत, जसं की जे 40% जे बाधित लोक होते त्यांची तोडक कारवाई झाली, त्यांना देखील या ठिकाणी मोबदला मिळाला नाही। काय सांगणार आहे? सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढं कळू इच्छितो की हे आंदोलन नाही, ह्या समस्याचे निवेदन देण्यासाठी माननीय मंत्री महोदय इथे येत आहेत, आदरणीय आपल्या सर्वांचे महाराष्ट्राचे मंत्री महोदय येत आहेत, तर त्यांना आम्ही निवेदन देणार आहेत। निवेदनामध्ये एवढंच आहे की उद्घाटन करणं काही चुकीची गोष्ट नाही, पण अपूर्ण उद्घाटन करणं ही एक चुकीची गोष्ट आहे असं मला इथे वाटतं। कारण आपण बघत असाल की रस्ता ॲडिशनल CP म्हणजे ठाकूर विलेजच्या इथून चालू होऊन बॉटलनेक झालेला आहे, तिथे रस्त्याचं काम अपूर्ण झालेलं आहे। अर्धवट 420 मीटरचा जो रस्ता आहे त्याच्यापैकी मला वाटतं 350 मीटरचं काम झालेलं आहे। ड्रेनचं काम बाकी आहेत, लोकांची घरं 3-3 फीट खालती आहेत, लोकांच्या नाळीतलं घरातलं पाणी बाहेर कसं जाईल हा पावसाळ्यातला मोठा प्रश्न आहे। स्पीड ब्रेकर झालेले नाहीत, झाडं काढलेली नाहीत, स्ट्रीटवरती लाईट नाही, म्हणजे अंधारा रात्री कोणी गाडी चालवली तर ते सरळ ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे। म्हणजे ह्या सगळ्या असुविधा आहेत। रॅम्प लोकांना चढायसाठी नाही, एक आमची वयोवृद्ध सिनियर सिटीजन आहे, तिचा मुलगा गटारात पडला, आता ह्याला नुकसान भरपाई कोण करणार? जबाबदार कोण असणार? म्हणजे ड्रेन बनवताना लगेचच त्याच्यावर ढापे पडणार नाही, सुकवणार, पण लोकांना येण्या जाण्याचा मार्ग एकच असल्याने ही ॲक्सिडेंट आणि हे प्रमाण वाढलं। आता ह्याला जबाबदार कोण आहे? आम्ही माननीय मंत्री महोदयांना उद्घाटन करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, त्यांचं संविधानिक पद आहे, पण एक निवेदन जागृत नागरिक म्हणून आम्ही त्यांना निवेदन देतोय की बाबा ह्या सगळ्या सुविधा झाल्या पाहिजेत। पाऊस आता तोंडावरती आहे, हप्त्याभरामध्ये पाऊस येईल, लोक गटरामध्ये कशी राहायची? आणि आज इथे पोलीस प्रशासनाने आम्हाला रोखण्याचं काम केलेलं आहे। किंबहुना त्यांना वरतून कोणीतरी सांगितलेलं असेल की या लोकांना निवेदन पण देऊ नका। आम्ही त्यांचा आदर करतो त्या गोष्टीचा आणि DCP महोदयांनी स्वतः आमचे जे लोकांच्या समस्या आहेत त्यांनी स्वतः घेतलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं आम्ही मंत्री महोदयाकडे पाठपुरावा करून ह्या समस्या तुमच्या मार्गी लावणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। बरोबर आहे की नाही? आम्हीही त्या प्रशासनाचा, पोलिसांचा आदर करतो, वेगवेगळ्या मार्गाने आहेत। आज आम्ही आमचा निषेध कोणाचं आवाज उठून, कोणाबद्दल वाईट बोलून, अपशब्द बोलून, कुठच्या पक्षाला कमी लेखणी करून असं करणार नव्हतो। शांततेच्या मार्गाने आम्ही उभे राहून निवेदन देणार होतो, पण ते शांततेचा मार्ग निवेदन देण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारावरती त्यांनी पायमल्ली, म्हणजे त्यांनी एकदम गळचेपी केलेली आहे असं मला इथे बोललं
तर अतिशयोक्ती होणार नाही असं मला वाटतं. परंतु ठीक आहे, पोलीस प्रशासनाचं आणि संविधानिक पदाचा आम्ही आदर करून त्यांना निवेदन दिलं आहे. त्यांनी ह्या सगळ्या समस्या लवकरात लवकर कराव्यात, कारण पावसाळा आहेत आणि लोकांना गैरसोय असुविधा होऊ नये एवढीच आमची सर्व लोकांच्या वतीने मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.